आपण आर्थिक विकास या धड्याचा अभ्यास करायला जात आहोत. चला ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला बघणार आहोत आपली अर्थव्यवस्था. तर भारताच्या आर्थिक आपल्या संपूर्णपणे आर्थिक धोरणाचा आपण जेव्हा अभ्यास करतोय तेव्हा मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार, पंचवार्षिक योजना आणि त्याचे यशापयश, त्याच्यानंतर बँकांचं राष्ट्रीयकरण, त्याच्यानंतर 20 कलमी कार्यक्रम, किरणी कामगारांचा संप, हे सर्व काही त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम आता आपण बघूया 1991चं नवं आर्थिक धोरण. तर त्याच्यामध्ये काय येते तर मिश्र व्यवस्था, अर्थव्यवस्था. भारताला स्वतंत्रता मिळण्यापूर्वी आपण कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा या विषयीचं संपूर्णपणे विचार विनिमय हे आपल्या लोकांमध्ये चालू होते. म्हणजे आपले जे नेते आहेत त्यांच्यामध्ये हे सर्व काही चर्चा चालू होती. तसंच प्रधानमंत्री आपले पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणता सुद्धा मार्ग स्वीकारण्यापेक्षा मध्यम मार्गाचा अवलंब केला होता. तर तो कशा पद्धतीने केला होता तर काही देशांमध्ये ही भांडवलशाही अर्थव्यवस्था होती. भांडवल द्यायचं आणि त्याच्याप्रमाणे त्या पैशावरती उद्योगधंदे चालू करायचे आणि भरभराट करायची. तर त्याच्यानंतर काही देशामध्ये समाजवादी ही अर्थव्यवस्था होती. मग आता ही समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र या दोघांमध्ये काही फायदे सुद्धा होते आणि काही तोटे सुद्धा होते. तर मग भांडवलशाही जी अर्थव्यवस्था होती आपल्या भांडवलशाहीची, तर त्याच्यामधली उत्पादनाची साधनं ही खाजगी मालकीची असतात. कशी असतात? खाजगी मालकीचे. आणि समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची जी साधनं असतात ही आपली समाजाची, म्हणजे आपण सगळे जे लोक आहोत, शासनाच्या मालकीची असतात. बरोबर आहे? कसं असतं? समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधनं ही समाजाच्याच, म्हणजे शासनाच्या मालकीची असतात. आणि मिश्र अर्थव्यवस्था खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही सुद्धा क्षेत्रामध्ये कार्य करते. मग भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी या दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा मिश्र अर्थव्यवस्थेला भारतानं हे जास्त प्राधान्य दिलं होतं आणि जास्त महत्व त्यालाच दिलं होतं की आपण त्यालाच अनुसरून आपलं देशाचं काम हे करायचं. मग पुढे आता या अर्थव्यवस्थेत आपल्याला 3 भाग दिसून येतात. तर ते कोणते? तर एक म्हणजे सार्वजनिक क्षेत्र, दुसरं म्हणजे खाजगी क्षेत्र आणि तिसरं म्हणजे संयुक्त क्षेत्र. तर आता ह्या तिन्हीचा थोडासा विस्तारपूर्वक विस्तार. तर सार्वजनिक क्षेत्र ह्यातील संपूर्णपणे उद्योगधंदे हे सरकारच्या नियंत्रणाखाली आणि व्यवस्थापनाखाली असतात. संपूर्णपणे त्यांच्या हाताखाली असलेलं हे सार्वजनिक क्षेत्र आहे. मग तुम्हाला उदाहरण दिलं की समजेल की संरक्षण साहित्य उत्पादन, लक्षात आलं. त्याच्यानंतर आलं खाजगी क्षेत्र आणि या क्षेत्रामध्ये उद्योगधंदे हे पूर्णपणे खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात. मग हे उद्योजक कोणते? तर खाजगी मालक, म्हणजे स्वतःची आपल्याला जी असते मालकी हक्काचं आपलं ज्या काही वस्तू आहेत ते. मग अर्थात त्याच्यावर सरकार देखरेख आणि नियंत्रण ही ठेवतच असते. उदाहरणार्थ आपल्या संपूर्णपणे उपभोग्य वस्तू, आपल्याला काय काय गरजेच्या लागतात वस्तू, त्या सगळ्या वस्तू आल्या. बरोबर. मग त्याच्यानंतर आलं संयुक्त क्षेत्र. मग या क्षेत्रामध्ये काही खाजगी उद्योगांच्या मालकीचं तर काही सरकारी व्यवस्थापनाच्या अधिकार क्षेत्रामध्ये, असं हे आहे संयुक्त क्षेत्र. आणि मग ही संपूर्णपणे मिश्र अशी अर्थव्यवस्था हे अगदी सुरळीत चालण्यासाठी खाजगी आणि सार्वजनिक यामध्ये सुसंवाद असणं हे अत्यंत गरजेचं आहे, म्हणजे ऐक्य. बरोबर आहे. मग या व्यवस्थेचे एकच उद्दिष्ट आहे आणि ते म्हणजे भरपूर उत्पादन आणि मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग. बघा, लोक जो सहभाग आहे तो जास्त प्रमाणात वाढला तर काय होणार?
कोणच बेकार राहणार नाही, प्रत्येकाला काम हे मिळणार, प्रत्येक काय ना काहीतरी काम नोकरीवर असणार आणि त्याच्यामुळं काय होणार, रोजगार वाढणार, माणसं खाली हात घेऊन बसणार नाही, तर त्यांच्याकडे भरपूर असं काम असलं जाणार आहे त्या पद्धतीने. त्याच्यानंतर या व्यवस्थेमध्ये भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगलेच गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये काय काय आहे समाविष्ट बघा, नफ्याची प्रेरणा, उपक्रमशीलता, नियमपालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टी मिश्र अर्थव्यवस्थेत आपल्याला म्हणजे आपण त्याला न बघितल्यासारखं करून चालणार नाही, हे सगळे काही त्याच्यामध्ये कारण आहे. आपण कशाने करतो हे संपूर्ण अर्थव्यवस्था चांगली का, तर आपल्याला काहीतरी फायदा त्याच्यातून मिळावा, तो फायदा सातत्याने चालत राहावा, त्याच्यामध्ये काही नियम, काही शिस्तबद्धता असावी आणि तसंच कालबद्ध म्हणजे वेळच्या वेळी काय आपण त्याच्यामध्ये सुधारणा करायची किंवा काय त्याच्यामध्ये बदल करायची की जेणेकरून आपल्याला आपला आर्थिक पुरवठा हा जास्त मिळू शकतो, असे अशा रीतीने आर्थिक बळ हे आपलं वाढू शकतं, ह्याच्या दृष्टीने आहे सगळ्या गोष्टींना आपल्याला प्राधान्य दिलं पाहिजे. त्याच्यानंतर या व्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते. या सगळ्या घडामोडीमध्ये संपूर्णपणे आपला देश कशा रीतीने अजून चांगला प्रगतीच्या मार्गाने जाईल ह्याचा सुद्धा विचार करणं ह्याच्यामध्ये जरुरीच असतं. दीर्घकालीन विकासावर अधिक भर म्हणजे काय, दीर्घकालीन म्हणजे अगदी सातत्यपणा असावा या संपूर्णपणे विकासावर, या प्रगतीशील मार्गावर. दीर्घकालीन म्हणजे खूप वेळ चालत असलेलं, म्हणजे सातत्य असलं पाहिजे, कुठेही खंड पडता कामा नये. आलं लक्षात बरोबर? पुढे जाऊया. संरक्षण, शास्त्रीय संशोधन, शिक्षण, रस्ते, रेल्वे, कालवे, बंदरे आणि विमानतळ उभारणी ही क्षेत्रे भरपूर भांडवल गुंतवणूक लागणारी, पण फळ मात्र उशिरा देणारी आहे. म्हणजे काय, ह्याच्यामध्ये जर आपण आपलं भांडवल, आपलं आर्थिक जे बळ आहे जर गुंतवलं तर त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर फायदा असा आहे, परंतु त्याच्यासाठी थोडासा अवधी लागतो, थोडासा वेळ लागतो. मग या क्षेत्रात खाजगी उद्योजक हे मोठ्या प्रमाणात पुढे येत नाहीत. काय करतात, ते पुढे येत नाहीत, कारण कसं आहे की आपल्या स्वतःचे आपण पैसे किंवा आर्थिक बळ जेव्हा लावतो तेव्हा त्याचा फायदा आपल्याला पटकन पाहिजे असतो, आपण कष्ट करायला तयार असतो, पण गुंतवणूकदाराला सुद्धा ते जर का दिले तर त्याचा फायदा पण त्यांना पाहिजे असतो, पण त्याच्यामुळेच हे लोक पुढे येत नाहीत. मग अशा त्या ठिकाणी सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो. मग पुढे आता आपण या विभागाचे थोडेसे प्रश्न उत्तर. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, भांडवलशाही अर्थव्यवस्थेत कशाचा समावेश होतो आणि अर्थव्यवस्थेत कोणते 3 भाग हे दिसून येतात. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.